नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. इकडे आज रोड वर्क जोरात चालू होतं. लिटरली डिगिंग अँड ड्रिलिंग एव्हरीवेअर. बट वन थिंग आय रिअली लाईक अबाउट रोड वर्क्स हिअर इज दे आर सुपर इफिशियंट. म्हणजेच काम 2-3 दिवसात संपवतात आणि सगळी माहिती प्रत्येकाच्या बिल्डिंगवरती लिहिलेली असते. किती दिवस लागणार, कशाकरिता काम चालू आहे वगैरे. व्हेरी ऑर्गनाइज्ड. एनिवेज मग मी नेहमीप्रमाणे उठून आवरून घेतला आणि मस्त असा चहा घेतला आणि मग मी आणि मर्लिन निघालो हॉस्पिटल. एक छोटंसं काम होतं. सो वी बुक्ड अन उबर. तसं तर जवळच होतं, बट वी डिडंट वॉन्ट टू मिस आवर अपॉइंटमेंट बिकॉज गेटिंग वन इज रिअली टफ. आणि माझं सुद्धा हॉस्पिटलला व्हिजिट देणं फर्स्ट टाईमच होतं. आणि बापरे! इतकं सुंदर हॉस्पिटल. हॉनेस्टली इट फेल्ट मोर लाइक अ हॉटेल. सो क्लीन, सो फुल ऑफ पॉझिटिव्ह वाइब्स एव्हरीवेअर. आणि सरप्रायझिंग म्हणजे इथे प्रत्येक हॉस्पिटलला अशा लायब्ररीज असतात विच इज अमेझिंग. आणि लहान मुलांना खेळण्याकरिता डेडिकेटेड प्ले एरिया सुद्धा असतो. प्लस जर रिलेटिव्हज कोणी काम करत असेल तर त्यांच्याकरिता सुद्धा सेपरेट एरिया असतो. आणि ही प्लेस इतकी कामिंग आणि फ्रेंडली वाटली, म्हणजे नो स्ट्रेस ॲट ऑल, जस्ट व्हॉट यू वॉन्ट इन अ हॉस्पिटल. सो आफ्टर लाँग टाईम मी सुद्धा घराच्या बाहेर पडलो होतो आणि त्याच्यात म्हणजे हॉस्पिटलच्या समोरच एक मॉल आहे. ते पण मी आजच फर्स्ट टाईमच बघतोय. सो वी वेंट देअर, थोडी मज्जा केली, डिड सम स्मॉल शॉपिंग, ट्रायड ऑन ड्रेसेस. कधी-कधी असं बाहेर आल्यानं खरंच चांगलं वाटतं. आणि मग आम्हाला सेंट्रलला जायचं होतं कारण मर्लिनला शार्लट टिल्बरीची लिपस्टिक घ्यायची होती. त्यासाठी आम्ही बसने सेंटरला गेलो. मग स्टोअरमध्ये जाऊन लिपस्टिक घेतली आणि थोडेफार कपडे ट्राय केले. आता गर्ल्स डे आउट म्हटलं की हे असंच काहीसं असतं. आणि इकडे इतकी गरमी वाढली आहे, म्हणजे 40 डिग्री इंडियामधले सहन केले, पण इथले 25 डिग्री सुद्धा सहन होईना. म्हणून आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि घरी आलो, बट हॅड फन.